चला तर मंडळी, आज ना अगदी प्रोटीनने भरपूर असा टेस्टी आणि हेल्दी आपण नाश्ता बनवूया. तर हा फक्त नाश्ताच नाही, तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता, तुम्ही प्रवासात नेऊ शकता. आणि आता उन्हाळा आहे, स्वयंपाकाचा जर कंटाळा आला तर असं तुम्ही संध्याकाळच्या जेवणात किंवा सकाळच्या जेवणातसुद्धा बनवू शकता. टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि अगदी सहज बनतो. त्याकरता मी मुगाची डाळ भिजत घातली होती. भिजल्यानंतर ती धुवून घ्यायची दोनदा आणि त्यातलं पाणी तेवढं मात्र फेकून द्यायचं. नंतर ते घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यात काय आपण अजून मसाले ॲड करूया. तर थोडंसं मी एक आल्याचा तुकडा घेतला आहे, 2 पाकळ्या लसण घ्यायचं, जास्त नाही घालायचं. हिरवी मिरची घ्यायची, तुम्हाला किती हवी, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालून ना हे आपण बारीक करून घ्यायचं. पण अगदी पेस्ट करायची नाही, थोडंसं जाडसर करायचं. मिरची तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती हवी तितकी घ्या. थोडीशी लाल मिरच पावडर घातली आहे, कांदा घातला आहे, हळद घालायचं. नंतर आपण यात घालायची पांढरी तीळ, तीळ मात्र घाला. नंतर थोडासा ओवा घालायचा आणि नंतर आपण यात घालायचं अर्धा चमचा धणे पावडर आणि नंतर घालायची कोथिंबीर आणि मीठ घालायचं आणि नंतर आपण यात घालायचं पीठ. तर पीठ अगदी थोडं थोडं घालायचं, मावेल तेवढं, गरज गरज असेल तेवढंच पीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून ना सैलसर आपण हे पीठ मळायचं. म्हणजे आपण थालीपीठला जसं पीठ करतो ना तसंच करायचं. गरज वाटली तर पाणी घालायचं, नाही वाटली तर नाही घालायचं. आणि कांदा ना जितका बारीक कापता येईल ना तितका बारीक कापायचं. तर इथे पीठ बघा मी असं ओलसरच केलं आहे आणि असंच करायचं. गॅसवर मी ठेवला एक पॅन, त्यात घातलं आहे थोडंसं तूप, तेल, तूप, बटर, तुम्हाला जे हवं ते तुम्ही यात घेऊ शकता. थोडंसं पीठ घालायचं, हे बघा असं पातळ थोडंसं सैलसर करायचं. पॅनवर हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि हे अगदी पातळ असं करायचं. पातळ करायचं का? कारण आपण मुगाची डाळ घेतली आहे, भिजवलेली मुगाची डाळ आणि ती कच्ची आहे. त्यामुळे ती ना शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे गॅस अगदी कमी ठेवायचा आणि पातळ करायचे. कमी गॅसवर दोन्ही साईडनी मस्त असा खरपूस रंग येतपर्यंत भाजून घ्यायचे. तूप, तेल, बटर काही जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही वापरा. वर्ण पण घालायचं, म्हणजे पलटवल्यानंतर ती दुसरी बाजूसुद्धा याची छान अशी व्यवस्थित भाजल्या जाईल. आणि रंग बघा किती मस्त सोनेरी रंग आला आहे. कमी गॅसवर भाजून घ्यायचं आणि जितकं छान भाजल्या जाईल ना तितकंही टेस्टी लागतं. तर इथे बघा दोन्ही साईडनी मस्त असं भाजून घेतलं आहे, काढून घ्यायचं. दुसरंसुद्धा मी असंच केलेलं आहे आणि असे बनवणं तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. अगदी टेस्टी आणि हेल्दी मुलांचं टिफिन होईल. तर दुसरासुद्धा आपला बनवून झालेला आहे, यालासुद्धा आपण काढून घेऊया. आणि रोज आपल्याला सकाळी नाश्त्याला काय करायचा हा प्रश्न असतो. आणि हे ना तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मग अचार, कुठलंही लोणचं असो त्याच्यासोबत खाऊ शकता. दही, चटणी काहीही असो, मस्त लागतं. आणि आता उन्हाळा आहे, स्वयंपाकाचा कंटाळा आला तर एक संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. आणि मुगाची डाळ आहे त्यामुळे टेस्टी आहे, हेल्दी आहे. मुलांसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी मस्त असा उत्तम पर्याय. तर चला तुम्ही पण सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा.